राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. गेली काही वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये लोकांचा संयम हळूहळू कमी होत चाललेला आहे. म्हणजे अशी कथा होती की एकनाथ महाराजावर लोक घाण टाकायचे आणि एकनाथ महाराज प्रत्येक वेळा गोदावरी जाऊन आंघोळ करून वापस यायचे, पुन्हा ते घाण टाकायचे. असं दिवसातून कित्येक वेळा व्हायचं, पण नाथ महाराजांनी कधी आपला संयम सोडला नाही. आजकाल महाराष्ट्रामध्ये संयम हा राहिलाच नाही. म्हणजे तुम्ही काही जरी बोललात तर तुमच्या बोलण्याला विरोध करणे हे एकमेव उद्दिष्ट असलेली एक जमात या महाराष्ट्रात झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आबाल वृद्ध तरुण स्त्री पुरुष प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर गेली 350 वर्ष राज्य केलेली ही व्यक्ती. पण या व्यक्तीवर कॉपीराईट सांगणारी जमात आता एक महाराष्ट्रात उभा राहिली आहे की छत्रपती शिवाजी महाराजावर आम्हीच बोलणार, इतरांना कोणी बोललेलं चालणार नाही. परवा एक असा प्रसंग झाला की महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेचे खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार म्हटले. काय? शंकराचा अवतार. लगेच हे ब्रिगेडी गँग किंवा महाराष्ट्रातल्या काही लोकांचा असा समज आहे की त्यांचाच फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर हक्क आहे, बाकी कुणाचाही नाही. हे चवताळून उठले आणि त्यांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही कसं काय छत्रपती शिवाजी महाराजाला शंकराचा अवतार म्हणू शकता. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला शंकराचा अवतार म्हटलात, त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचं अवमूल्यन झालेलं आहे. आता मी या ब्रिगेडी लोकांना, या तथाकथित छत्रपती शिवाजी महाराजांवर हक्क सांगणाऱ्या लोकांना काही गोष्टी सांगू इच्छिते. त्यांना माहिती आहेत, पण ते वेळ पांघरून पेडगावला जाण्याचं सोंग घेत आहेत. पहिली गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ घराणं हे वेरूळचे पाटील आहेत. वेरूळजवळ घृष्णेश्वराचं म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे आणि ते महादेवाचं आहे, म्हणजे शंकराचं आहे. दुसरी गोष्ट, यांचं कुलदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांनी ज्या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जवळपास 400 वर्षापूर्वी तलाव बांधला, ते शिखर शिंगणापूर यांचं कुलदैवत आहे. ते शिखर शिंगणापूर म्हणजे महादेवाचं मंदिर, म्हणजे शंकराचं मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची जिथं शपथ घेतली तर येडेश्वराचं मंदिर ते महादेवाचं मंदिर आहे. श्रीशैल्य मल्कार्जुन जे आंध्र प्रदेशमध्ये आहे, दक्षिण दिग्विजयावर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्या मंदिरात काही दिवस मुक्काम केला. त्या मंदिराला जो परकोट बांधलेला आहे, जो आजही सुस्थितीत आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एवढी वैराग्य वृत्ती आली की आपलं शिरकमल हे महादेवाच्या चरणी अर्पण करावं अशी इच्छा त्यांच्या मनात आली. बाकीच्या सगळ्या सरदार मंडळींनी त्यांना रोखलं. ते महादेवाचं मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर. दक्षिण दिग्विजयामध्ये तिरुमलवाडीला मुसलमान लोकांनी जे मंदिर पाडलं होतं त्याची पुनर्स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. ते सुद्धा महादेवाचं म्हणजे शंकराचं मंदिर. रायगडावर खुद्द राजधानीच्या ठिकाणी जे जगदीश्वराचं मंदिर आहे, ज्याला वाडेश्वराचंही मंदिर म्हणतात, ते मंदिर कशाचं आहे? महादेवाचं म्हणजे शंकराचं.
मग मेधा कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराज यांना शंकराचा अवतार म्हटलं, तर यात त्यांनी काय वावगं केलं? याच्यात शिवाजी महाराजाच्या कार्याचं अवमूल्यन कुठून झालं? ज्या ज्या वेळेसही गोरगरिबाच्या धर्माच्या उत्थानासाठी भगवंतानी जन्म घेतला, तो मानव रूपातच घेतला. राम कृष्ण यांची उदाहरणं ते मानव रूपातच रूप घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. मग मेधा कुलकर्णी असं चूक काय बोलल्या? म्हणजे ज्या पक्षाचा प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वस्व मानतो, त्या पक्षाच्या प्रमुखाच्या प्रवक्त्यांनी म्हणा की मानवरूपी शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचं अवमूल्यन होतं, त्यांना देव ठरवल्यावर. मला हे त्रैराशिकच कळालं नाही. अहो, एखादा मनुष्य आपल्या कामाने देवत्व प्राप्त करतो. आपण काय म्हणतो, तो देव माणूस आहे. याचा अर्थ तो देव नसतो, याचा अर्थ तो सद्मार्गाने चाललेला माणूस. मग मेधाताईचं चुकलं काय? मेधाताईचं हे चुकलं की त्यांना हा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांना भगवान शंकराचा अवतार म्हणण्याचा. हे जे काही सो कॉल्ड ब्रिगेडी लोक आहेत, त्यांना एक सांगू इच्छितो की खुद्द स्वामी विवेकानंदाने छत्रपती शिवाजी महाराजामध्ये प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे एकत्रित गुण आहेत असं म्हटलेलं आहे. मग सांगा, शिवाजी महाराजाचं कुठं अवमूल्यन झालं? पण नाही, मेधा कुलकर्णी आहेत, भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहेत, पुण्यातल्या आहेत, म्हणून हा सगळा विरोध आहे. त्या ब्राह्मण आहेत त्याही पलीकडं. का तुम्हाला एवढा ब्राह्मणावर राग आहे? अहो, खुद्द छत्रपतीच्या पदरी अनेक ब्राह्मण होते. अष्टपंतप्रधानामध्ये 7 ब्राह्मण होते. कित्येक ब्राह्मणांनी स्वराज्य कार्यासाठी आपला प्राण सुद्धा अर्पण केलेले आहेत. पण नाही, या ब्रिगेडी लोकांना कोण दिसतो? कृष्णाजी भास्कर. आता कृष्णाजी भास्कर हा छत्रपतीचा नौकर नव्हता, पण यांना हे दिसत नाही की छत्रपती शिवाजी महाराजाची, अफजल खानाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात असलेल्या ठिकाणी म्हणजे प्रतापगडाच्या ठिकाणी त्यांना आपल्या वाक्यचातुर्याने बोलून आणणारे गोपीनाथ पंत बोकील हे ब्राह्मण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा औरंगजेबाकडे ज्या वकिलाला पाठवलं होतं ते सोनोपंत डबीर, ते सुद्धा ब्राह्मण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाताना पुढे जे आपले वकील पाठवले होते ते रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबकपंत डबीर, हे सुद्धा ब्राह्मण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळजाचा तुकडा, स्वराज्याचा भावी युवराज शंभूराजे, आमचे शंभू बाळ यांना मथुरेत ज्यांच्या घरी सोडलं होतं, ते मोरपन पिंगळेचे मेवणे होते, ते दोघंही ब्राह्मण होते. शिवाजी महाराजाचा हा अनमोल ठेवा त्यांनी प्राणपणाने जपला आणि व्यवस्थित पुन्हा स्वराज्यात आणून छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वाधीन केला. हे ब्राह्मण होते. मग तुम्हाला ब्राह्मणावर एवढा का राग आहे? मला हेच कळत नाही की जर मेधा कुलकर्णीनं छत्रपती शिवाजी महाराजाला शंकराचा अवतार मानला असेल तर काय चूक केलंय? खुद्द छत्रपती शिवाजी महाराजाचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजाचं दानपत्र पहा. त्या दानपत्रात त्यांनी आपल्याला पित्याला, आपल्या आजोबाला, आपल्या पंजोबाला काय उपमा दिलेल्या आहेत. पण नाही, छत्रपती शिवाजी महाराजावर इतर कोणाचा बोलण्याचा अधिकार नाही. तो कॉपीराईट आमचा आहे. मग तुम्ही काही जरी बोलला तर आम्ही त्यांना विरोध करणार. मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला देव मानलात ना, मग ते मनुष्य म्हणून त्यांनी काम केलं, त्याचं तुम्ही अवमूल्यन केलंय. म्हणून आम्ही मेधा कुलकर्णीला विरोध करतोय. मेधा कुलकर्णीला विरोध करण्यामागचं खरं कारण त्या ब्राह्मण आहेत, त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत. मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या दृष्टीनं देव आहेत, देव होते आणि राहतील. ज्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या, पण छत्रपती शिवाजी महाराज हे देवच होते आणि देवच आहेत, याच्यावर माझा दृढ विश्वास आहे. रोज छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन करायचं हेच आमचं काम आहे, हेच आमचं कर्तव्य आहे. धन्यवाद.